या सूप सप्ताहामध्ये आपण पहिलं बेसिक सूप करणार आहोत. ते आहे टोमॅटो सूप. थंडीचे दिवस आणि गरमागरम सूप. आहाहा! क्या कहने. आणि त्यातल्या त्या सर्वांचं फेवरेट सूप म्हणजे टोमॅटोचं सूप. हमखास हे प्रत्येकाच्या घरात बनवलं जातं. कारण का? तर करायला सोपं आणि जास्त इन्ग्रेडियंट पण लागत नाहीत. त्यामुळे हे असं सर्वांच्या आवडीचं हे असतं टोमॅटोचं सूप, की जे प्रत्येकाला अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत हे सर्वांना आवडतं. थोडंसं आंबट, थोडंसं गोड, छानपैकी एक जिऱ्याची, लसणाची चव. आहाहा! का असं हे टोमॅटो सूप आमच्या शेजारच्या काकूंना पण खूप आवडतं. म्हणून मी खास त्यांच्यासाठी हे गरमागरम सूप केलं. का? तर त्यांना हे आवडतं सूप आहे. म्हणून आवर्जून त्यांच्यासाठी हे सूप केलं आणि त्यांना हे नेऊन दिलं. म्हटलं बघूया तुम्हाला आवडतं का? तर बघू त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते. तुम्हाला काल मी सूप दिलं होतं. कसं काय वाटलं? एकदम मस्त. मस्त वाटलं ना? छान, छान. मग आता मी टोमॅटोचं सूप दिलं, ते तुम्हाला खूप आवडतं. हो हो. मग मी खास तुमच्यासाठीच ते टोमॅटोचं सूप केलं होतं बरं का. बर बर. की म्हटलं यांना टोमॅटोचं सूप आवडतं आणि आपण यांच्यासाठी खास टोमॅटोचं सूप करूया. चला, तुम्हाला आवडलं, मी भरून पावले. धन्यवाद. थँक्यू. आता मी हे टोमॅटोचं सूप कसं केलं हे बघूया. तर 2 टोमॅटो घेतलेत मी इथे आणि ते मोठे मोठे तुकडे केले तरी चालतात, कारण की आपल्याला शिजवायचं आहे. आणि अर्धा कांदा घेतलेला आहे आणि 2-4 पाकळ्या कांद्याच्या, आपल्या लसणाच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा. हे सर्व आपण शिजवून घ्यायचं आहे. घाईची वेळ असेल तर आपण छोट्या कुकरमध्ये शिजवलं तरी चालतं. हे सगळे एका पातेल्यात घेऊन मी शिजवणार आहे. सगळे टोमॅटोचे तुकडे त्याच्यात टाकलेत, कांदा टाकला आहे, लसूण टाकला आहे आणि आल्याचा तुकडा. एक मोठा पेल्याभर पाणी त्याच्यात मी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला त्या गॅसवर 15 ते 20 मिनटं टोमॅटो जसे मऊ होतील असंपर्यंत शिजवून घ्यायचे. 15 मिनटात छान होतात आणि कुकरमध्ये तर अगदी चटकिरी होऊन जातं. तर त्यामुळे कुकरमध्ये पण करू शकता. इथे बघा लगेच झालेले आहेत. टोमॅटो शिजलेत आपले. आता याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. थोडंसं गार झालं की काळजी घ्यायची. गार असतानाच काढायचं, गरम गरम हाताला चटके बसतील. थोडंसं गार झालं की चमच्याने किंवा आधाराचा हाताने सुद्धा चटकीने, कारण की टोमॅटो शिजलेला असतो ना, पटकन ही साल निघून जाते. तर असे आणि मोठे तुकडे असल्यामुळे ना साल काढायला पण सोपं जातं. तर असे हे सगळ्या टोमॅटोवरच्या त्या साली हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे बाजूला करून घ्यायच्या सगळ्या साली, म्हणजे बारीक केल्यावर आपल्या तोंडामध्ये असं चोथासारखं वाटणार नाही. आता हे सगळ्या साली काढून झाल्यात आणि हे आपल्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायचे. इथं मी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे. अगदी छान स्मूथ पेस्ट करणार आहे याची, अगदी एकसंघ. तुम्ही बघू शकता की अगदी 2 मिनटात हे होऊन जातं. तर छानपैकी ही झालेली आहे सूप. आता मस्त बघा की ते अगदी घुसळलं गेलेलं आहे आणि हे पुन्हा आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे, कारण की गरमागरमच पिणं हे सूप छान लागतं. तर मी पुन्हा उकळायला ठेवले. आता यात मी थोडीशी धण्या जिऱ्याची पूड टाकली आहे. धने आणि जिरे मी थोडेसे गरम करून घेतलेत आणि त्याची पूड टाकली आहे. आणि आता टोमॅटो आंबट असल्यामुळे थोडीशी चव, गोड सगळ्यांना आवडतं, म्हणून आपल्याला जसं आवडेल त्या चवीप्रमाणे साखर आणि मीठ टाकून घ्यायचं. कारण की प्रत्येकाची आवड वेगळं असतं. कोणाला आंबटसर सूप आवडतं तर कोणाला अगदी गोडसर आवडतं. तर आपापल्या आवडीप्रमाणे मीठ आणि साखरेचं प्रमाण ठेवायचं आणि उकळी येऊ द्यायची. आता याला काय करायचं, थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात कालवून घेतलं आणि हे कॉर्नफ्लॉवर मी यामध्ये टाकलेलं आहे. कारण की या कॉर्नफ्लॉवरमध्ये काय होतं की दाटसरपणा येतो सूप आणि प्यायला खूप छान लागतं, असं पाणी होत नाही. तर त्याच्यासाठी हे कॉर्नफ्लोअर टाकायचं. जास्त प्रमाणात पण टाकायचं नाही, नाही तर मग आणखीन फारच दाटसर होऊन जाईल ते. मी 1 चमचा घेतलं आहे आणि पाण्यात काढून हे टाकलं आहे आणि छान उकळी आली की झालं आपलं सूप तयार. काहीही साहित्य जास्त लागत नाही. असं गरमागरम सूप तुम्ही पण या थंडीच्या दिवसात करत असताल हे मला माहिती आहे. पण मी केलेले हे सूप तुम्हाला कसं वाटलं हे मला आवर्जून तुम्ही सांगा. अगदी कॉमन आहे, सगळ्यांच्या घरात केलं जाणारे आणि बेसिक सूप आहे. आणि नवीन असताल
तर माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंट टाकायला अजिबात विसरायचं नाही. खूप खूप धन्यवाद तुमचे.